जन बघतोय चार षटकांचा खेळ राहील, प्रत्येकाने याची नोंद घ्यायची आहे। जरा कॅमेरा इकडे फिरवायचा आहे, टॉस बॉक्स कडे फिरवायचा, तिथे सत्कार समारंभ होतोय आणि स्टेज कडे जरा फिरवायचा आहे, कारण आमची ही समालोचन लोकांना दिसलं पाहिजे, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। कदाचित आम्ही पुढे जाऊ शकतो, आम्हाला कुणी कॉल करू शकतो का तुम्ही खाली आहात का, त्या दिवशी तुम्ही याल का। चला सलामी जोडी मैदानात जाते ती। शुभम भोसले आणि सुबोध भोसले आणि शुभम निकालजे 12वे प्रतिनिधी सांगतात वरोसेचे। एक छोटे वरोसेसाठी एक धक्कादायक बातमी अशी की तुम्ही शर्ट परिधान टी शर्ट परिधान केले नाही, त्याच्यामुळे 2 रनांची पेनल्टी असेल, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। कारण जर्सी ही सर्वात महत्त्वाची समजली जाते, जर्सीनुसार आम्हाला समजतं कोणता क्रिकेटर कुठे खेळतोय। चला पहिला चेंडू ऑन होतोय आणि लेग साईडला माझा प्रयत्न आणि सफलही होतोय, खणखणीत चौकार जातोय, चौकाच्या साहाय्याने आपली धावसंख्या वाढवतोय वरोसे संघाचा हा फलंदाज। प्रसाद यांचा पहिला चेंडूवर मार खातोय प्रसाद चौकाच्या साहाय्याने। दुसरा चेंडू तोच मारण्याचा प्रयत्न, परंतु काहीसे बीट होतात, त्याचप्रमाणे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय हेदवली संघाचा हा क्षेत्ररक्षक। पहिल्याच तुम्ही दिवशी बघितला असेल, गणेगाव संघ मात्र आपला विजयरथ त्यांनी कायम ठेवून घोडदौड सुरू केली आणि आजच्या दुसऱ्या सामने बघूया कोण घोडदौड सुरू करतोय आपल्या क्रिकेट शैलीच्या माध्यमातून। तिसरा चेंडू बेट, पूर्णपणे बेट होता तिसरा चेंडू, ही निर्धाव चेंडू सांगता होते प्रसाद यांच्याकडून। सुबोधला मात्र आता हा चेंडू काहीसा समजला नाही। सुंदर गोलंदाजी पेशकश करतोय तो प्रसाद हेदवली संघाचा। फुलटॉस चेंडू मारतोय पॉइंटच्या डोक्यावरून खणखणीत चौकार आणि या चौकाच्या साऱ्या धाव संख्या मात्र वाढली, ती धाव संख्या जाऊन जोपर्यंत मी तुम्हाला बोलत नाही ना का डीजे मास्टर ऑन, तोपर्यंत तुम्ही गाणं लावू नका, काय काही गोष्टी क्लिअर करायच्या असतात। पाचवा चेंडू आणि झेल, सुंदर झेल होते 5व्या चेंडूवर। आता मात्र डीजेला संधी मिळते, डीजे ऑन। सुबोध ज्यांनी अप्रतिम केली 2 चौकारच्या साहाय्याने 8 धावा कुठल्या, आता त्याची जागा भरतोय तो देवीदास।
शेवटचा चेंडू असेल, देविदास सामना करतील आणि लेग कटर लेग साइडला मारला फटका, एक धाव पूर्ण करतोय आणि दुसरी धाव त्या चपळाने पूर्ण होते. धाव संख्या झाली ती टोटल 10. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 10. एक आव्हानात्मक धावसंख्या आहे पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेची आणि त्यामध्ये एक गडी बाद होतोय वरोसे संघाचा. आता मात्र डीजे मास्टर तुम्ही संधी घेऊ शकता. आज शुभम ज्यांना पहिल्या षटकात मात्र फलंदाजी मिळाली नाही, आता मात्र ते स्ट्राईकला खेळतात. शुभम माझे सहकारी, माझे मित्र यांचं आगमन झालेलं आहे. रमेश देवघर यांचं एक वलय निर्माण केलंय, ते म्हणजे हेदवली संघाने आपल्या क्षेत्ररक्षणा मार्फत पहिला चेंडू असेल. आणि गली पॉइंट गली म्हणतात ना, तो हा फटका आणि या फटक्या सहाय्याने 4 धावा मिळतील, 4 धावा येतील. हा फटका मात्र कोणी अडवू शकत नाही, कारण हा फटका मात्र तेज गतीने आलेला असतो. त्याचप्रमाणे 4 धाव संख्या पुढे जाते. धाव संख्या झाली ती 14च्या घरात. सुंदर फलंदाजी बघायला मिळते. डीजे मास्टर बघूया दुसरा चेंडू असेल आणि मोठा फटका नादामध्ये काहीसे बीट होतात, परंतु एक धाव घेताना कोणी रोखू शकत नाही. धावांची गती एक निका होईना पुढे सरसावते. वरोसे संघाची सुंदर आयोजन वादळ क्रिकेट संघ यांच्या मार्फत सुंदर नियोजन, भरपूर मेहनत घेतली. सतत 4 ते 5 दिवस मेहनत, उत्सवाचं वातावरण होतं. जसं की आमच्या गावात उत्सव आहे. एक्स्ट्रा कव्हर या गल्लीमध्ये मारला फटका. एक रन, एक धाव मिळेल. धाव संख्या मात्र सरसावते 16च्या घरात वरोसे संघाची. जयेश बोराडे यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सुंदर फटका मिड ऑन आणि त्या गलीमध्ये मारला फटका जातोय सीमा रेषा लगत. षटकार दिनेश जांजे अंपायर सांगतात की हा षटकार जातोय. रिव्हर्स स्वीपचा फटका, सुंदर फटका, रिव्हर्सचा फटका, देखना फटका मारतो तो शुभम.
जोपर्यंत मी तुम्हाला बोलत नाही ना तोपर्यंत तुम्ही गाणं काय वाजवू नका. धावसंख्या डोंगर होतोय. परत तोच फटका मारच्या नादामध्ये काहीसे बीट होतात. कदाचित त्यांना वाटला असेल की पहिला फटका चौकार आला, दुसऱ्या फटक्यात येऊ शकतो, पण दिनेश दांडे सांगतात का हा षटक संपलंय. आणि या 2 षटकात धावसंख्या झाली ती 26. 13चा प्रति ओव्हर टार्गेट ठेवले ते म्हणजे वरोसे संघाने सुंदर फलंदाजी. 1 विकेटच्या बदल्यामध्ये 2 षटकात सामने धावसंख्या 26. चला आता माझा डीजे मास्टर तुम्ही गप्प बसू नका. आता मात्र उंचावून टोळ्याला चेंडू बघूया झेल होतोय की नाही. भरपूर रनअप केला होता क्षेत्ररक्षणाने. 1 धाव पूर्ण होते, दुसरा प्रयत्न असेल आणि मला तर दुसरी धावी पूर्ण होते. चित्ते चपलाई काय ना होईना, परंतु धाव संख्या 2 धावा पूर्ण करतोय. धाव संख्या 28च्या घरात. वरोसे संघाचा 12वा प्रतिनिधी तुम्ही जेव्हा बघाल ना, एक छोटासा मुलगा आहे परंतु चांगल्या प्रकारे आम्हाला डिस्कस करतोय. दुसरा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु त्याच चपल्याने क्षेत्ररक्षण होते. 1 धावावर त्यांना समाधान मानावं लागेल वरोसे संघाला. धाव संख्या मात्र 1 ने वधारते. धाव संख्या 29. कारण धाव संख्येत मला वारंवार का सांगले ते मित्रांनो, त्याप्रमाणे तुम्ही टार्गेट सेट करता. तिसरा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा चेंडू. हा तिसरा चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे आणि खणखणीत चौकार. सुंदर बॅटिंग बघायला मिळते, लाजवाब बॅटिंग बघायला मिळते. ती म्हणजे शुभमच्या खेळीतून, शुभमच्या फलंदाजीमधून धाव संख्येचा मात्र डोंगर निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय वरोसे संघ. चौक विभागातून आलेला वरोसे संघ. चौथा चेंडू फुलटॉस चेंडू, लेग साइडला मारला चेंडू, लेग गलीला मारला चेंडू, सीमा रेषा पलीकडे. मात्र आता भरपूर चुकी होते गोलंदाजाकडून. त्यांना आता मार मिळतोय चेंडूला आणि एक नो बॉलचा मात्र डिसिजन घेतला असेल. बघूया अंपायर निर्णय दिलाय का नो बॉलचा. नाही करा सांगतात अंपायर. पण मात्र या चेंडूवर मात्र मोठा फटका आला. सुंदर बॅटिंग शुभमच्या माध्यमातून होते. शुभम एक हाती केला लढवतोय आपल्या संघासाठी, वरोसे संघासाठी. जसं सुबोधची विकेट गेल्यानंतर काहीसा बॅकफुटवर आलेला संघ वरोसे. आणि चेंडू मात्र नो घोषित करतो आमचे थर्ड अंपायर जयेशजी मोहिते. 4+1 तुम्ही धाव संख्या 5 ने वाढवायची आहे. चौथा चेंडू
कमबॅक केले, चौथ्या चेंडू मात्र कमबॅक केले. जरी पहिला चेंडू नो टाकला चौकार मार खाल्ला असेल, परंतु आता मात्र निर्धाव चेंडू सांगता करतोय तो हेदवली संघाचा रुपेश बॉलर. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. भले मार खाल्ला असेल. स्लोवर चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याप्रमाणे फटका मारतोय हा आणि झेल बाद होतोय. सुंदर फटका, सुंदर झेल, सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरा गाडी बाद होतोय शुभमच्या रूपामध्ये. शुभम चांगली फलंदाजी करत होता. आता मला डीजे मास्टर तुम्ही ऑन होऊ शकता. धोत्रे गावातील युवा उद्योजक संदीपजी गोमारे यांचं, समीर गोमारे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. समीरजी गोमारे चौथ्या षटकाचा पहिला चेंडू होता, पण इनसाइड एज लागली आणि परत एकदा माघारी परततोय अक्षयच्या रूपामध्ये. आणि मला तो वाटतंय 3 षटकात संपते सर धावसंख्या होते ती 38 आणि पाणी न्यायचंय. आणि उदय 193 नंबरची जर्सी घातलेला हा कॅलोडी याच्यासाठी प्राइज येते. समीर अंबरनाथ यांच्याकडून त्यांनी जर एक जरी कॅच पकडली तरी त्यांच्यासाठी प्राइज येते 1000 रुपये. बापरे, मोठी प्राइज लागते फक्त एका कॅच साठी, आणि ती पण फक्त उदय साठी. काहीतरी घनिष्ठ नातं असेल यांच्यामध्ये. डीजे मास्टर संधी घ्या. सत्कार समारोह लक्ष द्या. ठीक आहे, चला हा एक षटक संपला तर आपण सत्कार समारंभ करू. चला 3 षटकात संपल्या. धावसंख्या 38 म्हणजे 13चा जो टार्गेट ठेवलाय. शुभमने मात्र क्लास बॅटिंग केली. ती आपल्या संघासाठी भरोसे या संघातून केला. शुभम एक वैयक्तिक मोठी धाव संख्या त्यांनी उभारली आणि आपल्या संघाला एक उंच असा धावाचा डोंगर करण्याच्या वाटेवर ठेवले. शुभम याने वैयक्तिक त्याच्या 23 धावा असतील. वादल क्रिकेट संघाचं आयोजन तुम्ही केटीसीच्या लाईव्ह मार्फत बघत आहात. आम्हाला जे साथ लाभली ती म्हणजे संदीपजी भोईर असतील, दयानंद मोहिते असतील, किसन मोहिते असतील, संतोष दादा मोहिते असतील. अनेक दिग्गजांनी त्यांनी आम्हाला पूर्णपणे साथ दिली आणि आम्ही हा आयोजन निर्माण करू शकलो. वादल क्रिकेट संघ आज आपला दबदबा निर्माण करतोय. 4थं षटक असेल. उदय बघूया. एक रन मिळाली असती. प्राइज येत आहे दोन्ही संघांना समीर गोमारे साहेबांकडून. प्रत्येक षटकारास उदय साठी परत येतात प्राइज. मला तर उदय हा सर्वांचा आवडता खेळाडू दिसतोय. जर विकेट हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 1 विकेट 100 रुपये.
लेग साईडला मारला चेंडू तितका सफल कॅच घेतोय हा क्षेत्ररक्षक. एक छोटासा क्षेत्ररक्षक दिसतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणावं लागेल या क्षेत्ररक्षकाची. आणि विकेट पडते, विकेटला गलती लागते ती म्हणजे देविदास यांचं विकेटचं पतन होतंय. सचिनजी गोमारे कडनाजी जे प्राइज होतं ते प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी प्रत्येक षटकार 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक 2000 रुपये. म्हणजे दोन्ही संघांवर प्रेम दाखवतात आमचे गोमारे साहेब. बघूया सुंदर सामने चालू आहेत. आताच विकेटचं पतन झालं. ओव्हरसेस संघाचं धाव संख्या झाली ती 38. पुण्यात टाकलेला चेंडू त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न पुरेपूर करतोय हा फलंदाज, परंतु एक धावावर समाधान मानावं लागेल. मिडॉन मारायला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तेवढं चपळाने तैनात असलेले हेदवली संघाचे. हेदवली संघाने आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार करतोय. मनापासून वादळ क्रिकेट संघ तुमचा आभार मानतोय. जाऊया मैदानाकडे. चालू असलेला वरोसे हेदवली. सुंदर फटका मिड ऑफ आणि मिड ऑनच्या ठिकाणी मारला चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. खणखणीत षटकार. गणेश झांजे सांगतात आम्हाला हा षटकार आहे. आता डीजे मास्टर पूर्णपणे संधी. शेवटचं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू आले, 5वा चेंडू असेल मित्रांनो. उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगतोय सामना चालू हेदोली वर्सेस वरोसे. परत एकदा अवांतर धाव आणि व्हाईटच्या स्वरूपात जाते ही धाव. तिने सांजे अंपायर गिरिंग करतात, चांगलं अंपायर त्यांचं. आणि त्याचप्रमाणे नितेश भोईर यांचंही चांगलं अंपायर गिरिंग आहे. कित्येक वर्षांत त्या दोघांना अनुभव असल्या कारणाने पाचवा चेंडू त्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव चपल्याने घेतले, परंतु दुसऱ्या धावचा प्रयत्न माघारी परतवलंय आणि एक धावेवर समाधान मानावं लागतंय. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातला. पहिलं षटक संपायला आता काहीसा क्षण बाकी आहेत आणि तुम्हाला टार्गेट पण सेट होईल एडब्ल्यू संघासाठी. 5 चेंडू धाव संख्या झाली ती 47. सुंदर असं आव्हान. शेवटचा चेंडू पूर्णपणे मारायचा प्रयत्न, परंतु बीट होतोय आणि त्याच्यामध्ये धाव बादी होतात. आता धाव संख्या 4 षटकात 47 आणि 48 रनांची गरज ती हेदवली संघाला. कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो. जाऊया तिच्या मास्टरकडे. सॉरी, धन्यवाद जय शंकर, धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल. कारण 2 रनची पॅनल्टी सुद्धा आहे वरोसे संघाला. त्याला सत्कार समारंभाकडे बोलूया. समीरजी गोमारे यांचा सत्कार करतील ते आमचे युवा उद्योजक दयानंद मोहिते. इतर क्रिकेटपटूंची
जी वर्णी होती रमेश जी बांगर आज मात्र व्यासपीठावर दिसतात. चला उशीर करू नका मित्रांनो, कारण ऑलरेडी उशीर झालाय. पहिला सामना चालू आहे. भले एक क्षेत्र संपला असेल पण दुसरं क्षेत्र आपला फटाफट संपवायचं आहे, कारण अगोदरच काही कारणास्तव एवढा विलंब झालाय की परत एकदा विलंब करू नका. हेदवली वरोसे संघाने मात्र आव्हानात्मक धावसंख्या उभारली ती हेदवली संघासाठी. धावसंख्या होती 47 पण 2 रनांच्या पेनल्टीमुळे आता हेदवली संघाला तो आव्हान झालंय, ते टार्गेट सिद्ध झाले, ते म्हणजे 47 रनांचं 46 रनांचं. शेहेचाळीस रनांचं आव्हान ठेवलंय ते वरोसे संघाने हेदवली संघासमोर. आणि प्रथम सलामी जोडी उदय आणि प्रमोद यांच्या मार्फत दिसते आणि प्रसाद, आणि त्याचप्रमाणे गोलंदाज साहिल. आव्हान तेवढं मोठं पण म्हणावं लागेल, छोटे म्हणावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि कोण बॅट्समन चमकेल याची काही गॅरंटी नसते. चला गेम ऑन होतोय. पहिला चेंडू लेफ्ट हँडर बॅट्समनने मारा, लेग साइडला चेंडू सीमारेषा लगत जातोय. खणखणीत चौकार. अंपायर सांगतात हा चेंडू 4 धावांसाठी असेल आणि धाव संख्येचा 4 धावांनी श्रीगणेशा करतोय हा प्रसाद. सुंदर फलंदाजी प्रसाद यांच्या मार्फत हेदवली संघासाठी. दुसरा चेंडू साहिल यांचा. पहिल्या चेंडू सपाटून मार्क केल्यानंतर दुसरा चेंडू साहिल यांचा. आपल्याला कमबॅक करायचं आहे, आपल्याला इथून विजय पद घेऊन जायचं आहे. या उद्दिष्टाने प्रत्येक संघ खेळत असतो. चेंडू फुलटॉस लेवलचा चेंडू टाकलेला, मिड ऑफला मला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे मारतोय षटकार. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते ती हेदवली संघाकडून. प्रसाद या फलंदाजाकडून नेत्रदीपक फटके मारतोय हा प्रसाद. साईला मात्र कमबॅक करावं लागेल, कारण वरोसे संघ हा चौक या विभागातून आलेला संघ वादल क्रिकेट मैदानावर आपल्या
ठसे उमटवायला लागतील. दोन चेंडूचा सामना करताना प्रसाद 10 धावा आपल्या फलंदाजा मार्फत निर्माण करतोय, भात्यातून संपादन करतोय हा फलंदाज. तिसरा चेंडू खोदून काढतोय, मिड ऑफला मारतोय चेंडू, सीमारेषा लगत दणदणीत चौकार. आता मात्र कम बॅक करतोय, पूर्णपणे हवी होतोय हा संघ, हेदवली संघ, तो म्हणजे वरोसे संघावर. सुंदर फलंदाजी, तब्बल 14 धावा कुठून काढतोय. 3 चेंडूच्या मोबदल्यात हा प्रसाद तब्बल 14 धावा. सुंदर फलंदाजी बघायला मिळते ती हेदवली संघाकडून. तिसरा चेंडू आखून टाकला चेंडू, परंतु त्याच दिशेने फलंदाजी करतोय आणि चेंडू आता सीमारेषा लगत खणखणीत चौकार. आता मात्र विचार विनिमय करावा लागेल वरोसे संघाला. गोलंदाजीमध्ये एक कौशल्य निर्माण करावं लागेल वरोसे संघाला, कारण 4 चेंडू मध्ये तुम्ही सपाटून मार खाल्लाय. तब्बल धावसंख्या झाली ती 18च्या घरात निर्माण केलंय, आपला दबदबा निर्माण केलाय हेदवली संघाच्या या प्रसाद याने. कमबॅक म्हणतात ना ते, असं म्हणतात. मी त्यांना आताच बोललो होतं की आता विचार विनिमय करावा लागेल वरोसे संघा गोलंदाजाला. आता मात्र विकेटचं पतन होतंय, इनसाइड एज लागते, मात्र तेवढ्या चलाक्ष बुद्धीने करतात आपले विकेट किपर. कॅच घेतोय, डीजे मास्टरला संधी देतोय. डीजे मास्टर उपस्थित नसल्या कारणाने काहीसा आनंद हिरावून घेतोय, तो म्हणजे वरोसे संघाचा माझे सहकारी मित्र रमेशजी देवगरे. आणि जरा मला मदत करायची, व्यासपीठावर येऊन मदत करायची. प्रसादची जागा भरून काढतोय तो सागर. रमेश ठेवगरे यांचं आज व्यवसाय आपल्याला बघायला मिळतोय, कलिंगडचा व्यवसाय. साहिलचा शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू, तीही अवांतर चेंडू. नितेशजी भोईर आम्हाला सांगतात का हा चेंडू मात्र अवांतर असेल, वाईड असेल. 1 धावसंख्या मात्र वधारते ती वरोसे संघाची. 19 तब्बल 19 धावा झाल्या. सुंदर चेंडूला येऊन दिला सागर याने आणि चेंडू वळवला सुद्धा आपल्या गल्लीमध्ये. 2 धावां कुणी रोखू शकत नाही हेदवली संघाच्या. आणि 2 धावाच्या षटकां 2 धावाच्या सहमतीनंतर धावसंख्या झाली ती 21. 1 षटका सहमतीनंतर धावसंख्या 21. सुंदर असा फलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळते हेदवली संघाकडून. बॉल चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. एक डाव 1 षटका संपलेला धावसंख्या झाली ती तब्बल 21च्या घरात 1 विकेटच्या मोबदल्यात हेदवली संघ मात्र हबी व्हायचा पूर्णपणे प्रयत्न करतोय वरोसे संघावर. सुबोध ज्याची फलंदाजी आणि तोच आता गोलंदाजी करतोय. सुबोध 21च्या घरात 1 विकेटच्या मोबदल्यात हेदवली संघ मात्र हबी व्हायचा पूर्णपणे प्रयत्न करतोय वरोसे संघावर. 21 च्या घरात 1 विकेटच्या मोबदल्यात हेदवली संघ मात्र हबी व्हायचा पूर्णपणे प्रयत्न करतोय वरोसे संघावर.
हा खेळाडू परंतु सुंदर कमबॅक सुबोध यांचं आपल्या फलंदाजीमध्ये आपलं 2 चौका साह्याने आपलं प्रदर्शन दाखवलं. त्याचप्रमाणे गोलंदाजीमधून आपला दबदबा निर्माण करतोय सुबोध. पहिला चेंडू निर्धाव चेंडू सांगता करतोय आज सुबोध. दुसरा चेंडू असेल हेदवली संघासाठी. बघा काय योगदान करतोय हा सुबोध. अकुट चेंडू टाकलेला सुबोधने पुन्हा त्याला त्याचप्रमाणे सन्मान दिलाय ह्या फलंदाजाने. उदय यांच्यावर खूप प्राइज लावली होती. उदय हा आवडता खेळाडू वाटतोय सर्व लोकांचा मनाचा की तिसरा चेंडू सुंदर कमबॅक सुंदर प्रदर्शन बघायला मिळतोय या सुबोध कडनं. सुबोध गोलंदाजाकडून लगातार 2 चेंडू निर्धाव. एका चेंडू मात्र 1 धाव आली आणि गोलंदाजी चांगली केली तर तुमचं कमबॅक होऊ शकतं. कारण पहिल्या ओव्हर मध्ये सपाटून मार खाल्लेला आहे वरच्या संघानं. सुबोध चौथा चेंडू आणि सुंदर फटका. हा फटका कोणी रोखू शकत नाही. तुम्हाला मात्र वारंवार सांगत आलं मित्रांनो. पण हा फटका आहे ना, हा फटका सुंदर त्या मारला तो देखणा एक फटका असतो. कारण गोलंदाज ऑलरेडी त्याला बॉल त्यांनी फेकी केली असेल त्यामुळे हा फटका तेज गतीने जातो आणि चौकाच्या साहाय्याने धाव संख्या वधारते ती 25-26च्या घरामध्ये. सुंदर फलंदाजी करतोय हा सागर. विकेट घेण्याच्या काही चान्सेस निर्माण झाल्या होत्या परंतु काही कारणास्तव विकेट मिळाली नाही. कधी झेल होऊ शकला असता, कधी रनआउट होऊ शकला असता. पण सुबोध भावे यांच्याकडनं काहीतरी आशा होती परंतु ते असफल ठरले. धावसंख्या 1 ने वधारते 27च्या घरात. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू टाकतोय सुबोध. चांगलं कमबॅक केलंय सुबोधने आपल्या गोलंदाजी मार्फत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले हेदवली संघाची 27च्या घरात. हेदवली संघासाठी आता 12 बॉल 19 धावांची गरज. हेदवली संघाने 1 विकेटच्या मोबदल्यात धाव संख्या मात्र सुंदर मजल मारले. धाव संख्याचं आव्हान डोंगर उभा केलाय. 2 ओव्हर 27 वरुसे संघाचा 2 षटकाला 27-26 धावा होत्या. त्याचप्रमाणे खेळ चालू करतोय हेदवली संघ. बघूया कोण विजय संपादन करतोय. सलामीचा विजय कोण संपादन करतो ते आपल्याला बघायचं आहे. स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघांनी कारण उशीर एवढा झालाय की तुम्हाला आम्ही या गोष्टी काही सांगू शकत नाही. काही कारणास्तव उशीर झालाय. स्पीडअप करूया आणि आम्हाला प्रोत्साहन करा. अक्षय गोलंदाज अक्षय स्लोवर गतीचा चेंडू बेट होतो काहीसा हा फलंदाज आणि सागर हा फलंदाज बेट होतोय. निर्धाव चेंडू सांगता करतोय अक्षय. सुंदर गोलंदाजी. आता मात्र तुम्हाला गोलंदाजी टिचून करावी लागेल कारण
11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. हेदवली संघाला तेच लक्ष डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला पार करायचं आहे. तेच लक्ष वा सुंदर गोलंदाजी करतोय अक्षय. 2 चेंडू निर्धाव सांगता करतोय. ज्याप्रमाणे धाव संख्या हेदवली संघाला पाहिजे त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय हा अक्षय. वॉरसेस संघ खूप लांबून आलेला संघ हा. आमचा त्यांनी विनंतीला मान ठेवला आणि आपल्या इथे दाखल झाले. त्यांचा मनस्वी आभार वादल क्रिकेट संघाकडून तसेच नसरापूर या गावाकडून सुद्धा. तिसरा चेंडू अक्षय यांचा. सागर साडी आता मात्र जखडून ठेवलंय. लगातार डॉट काढतोय हा अक्षय गोलंदाज. एकदम टार्गेट उद्दिष्ट लक्षात ठेवून गोलंदाजी करतोय की आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. इथं विजयाची मुहूर्त रोवायची आहे. त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय अक्षय. खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण करेल सागर, परंतु त्याच चित्तेच्या चपलाने क्षेत्ररक्षण करतोय अक्षय. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते अक्षय कडून. 4 चेंडूंच्या मोबदल्यात त्यांनी फक्त 1 धाव खर्च केले अक्षय याने. सुंदर आयोजन. 5वा चेंडू असेल. फुलटॉस लोवर चेंडू टाकला प्रयत्न. पुरेपूर बुंदा म्हणतात मराठी भाषेमध्ये. हा चेंडू त्यांनी टाकला होता, परंतु या चेंडूवर मात्र 1 धावाने 1च धाव मिळते. 1 धावाच्या मदतीने धावसंख्या वधारते ती 29च्या घरामध्ये. आता मात्र 7 चेंडू आणि 17 धावांची गरज दिसते ती म्हणजे केटीसी लाईव्ह मार्फत. वरोसे संघाने पूर्णपणे चित्र बदलावले, पालटवले. उंचावून टोळा चेंडू बघूया झेल होतोय की षटकार जातोय, पण साहिल 1-2-0 ची 5 ची जर्सी घातला. साहिल जज करतोय आपला हा कॅच आणि सुंदर झेल करतोय आणि धाव संख्या मात्र स्थिरावून राहते. त्याच ठिकाणी अक्षय एक सुंदर गोलंदाजी निर्माण करतोय, दबदबा निर्माण करतोय. मला त्यांनी 2 धावा खर्च केल्या, त्या मोबदल्यात त्यांनी 1 विकेटचंही पतन केलंय. कमबॅक केले अक्षयने. सुंदर गोलंदाजी अक्षय मार्फत वरस संघाला पूर्णपणे या मॅच मध्ये इन करतोय. हेदवली संघ पहिल्या षटकात 19 धावा होत्या, परंतु दुसऱ्या षटकात मात्र पूर्णपणे जखून ठेवलं त्या वरस संघाने अक्षय या गोलंदाजाने. तिसरं षटक असेल. सहा चेंडू 17 धावांची गरज. हेदवली संघाला मोठे फटके मारावा लागतील. मोठे जबाबदारी आपल्या अंगावर खेळायला लागेल फलंदाजांना. नाही स्पीडअप घ्या, पटापट घ्या, कारण मित्रांनो उशीर झाला, विलंब झालाय. आमचे अंपायर सुद्धा तुम्हाला वारंवार कॉल करतात, कारण तुम्ही जेवढा फास्ट कराल तेवढे आमचे सामने चांगल्या प्रकारे पार पडतील. काहीच कारणासह आमच्याकडे विलंब झाला असेल, पण तुम्ही सहकार्य तेवढ्याच पद्धतीने करा. शेवटचे 6 चेंडू 17 धावांची गरज. पूर्णपणे कमबॅक केले ते म्हणजे ओव्हरच्या संघाने. चंदू शेवटचं षटक पूर्णपणे खांद्यावर जबाबदारी असेल चंदू यांच्या, कारण त्यांना 6 धावा 7 धावा रोखायचे आहेत. सुंदर फटका, तेवढा ताकदीचा फटका जातो सीमारेषेकडे. षटकार मात्र आता मात्र पारड फिरवलं त्या हेदवली संघाने. आता मात्र खोलवर सामना जाईल हा हेदवली आणि वरुस संघामार्फत. पहिल्या चेंडूवर षटकार. चंदू मात्र सपाटून मार खातोय पहिल्या चेंडूवर. ज्याप्रमाणे अक्षयने गोलंदाजी केली त्याप्रमाणे चंदू यांनाही गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे दुसरा चेंडू आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु
अवांतर धाव निर्माण होते. वाईट चेंडू जातोय, चेंडूच्या मार्फत धावसंख्या 1 ने वधारते मित्रांनो. 36 च्या घरात जाते धावसंख्या. 5 चेंडू 11 धावांची गरज. निर्धाव चेंडू सांगता कमबॅक होत आहे. 4 चेंडू 10 धावांची गरज मला तर वाटतंय केटीसी लाव्या मार्फत होतोय. हेदवली संघाचे पाठराखे खूप आशेने तुमच्याकडे बघतात आणि त्याचप्रमाणे वर संघ पूर्णपणे हवेचा प्रयत्न करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु 1 धाव पूर्ण करतोय. फंबल होते क्षेत्ररक्षकाकडून, त्याप्रमाणे चित्याज चापलाईन 2 धावा पूर्ण करतोय. सुंदर रनिंग द बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ही हेदवली संघाकडून. उदय अजूनपर्यंत मैदानावर एक ठाण मांडून बसलाय. 193 जर्सी घातला उदय. बघूया आपल्या संघासाठी आता मात्र विजय समीप नेतोय का, विजय मिळवून देतोय का चंदू. त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. वारंवार बीट. आता मात्र कमबॅक केले चंदू या गोलंदाजाने. 2 चेंडूंचा सामना करायला तुम्हाला आणि 8 धावा कुठून करणार मित्रांनो. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज हेदवली संघाला. हेदवली संघाला आता दोन्ही फटके मोठे करावे लागतील. दोन्ही फटके मोठे मारावे लागतील जर तुम्हाला विजय पाहिजे असेल तर. दोनला 8 धावांची गरज. आता मात्र औपचारिक बाकी राहिले या सामन्यामध्ये पूर्णपणे हावी झालाय तो म्हणजे वर्ष संघ. वर्ष संघाचा 12वा प्रतिनिधी, एक छोटासा प्रतिनिधी, परंतु एवढा खुश आहे मनातून, चांगलं त्यांना सपोर्ट करतोय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू असेल मला वाटतं मित्रांनो. काय डिसिजन असेल सांगून घ्या. डिसिजन सांगा पंच. ओके, म्हणजे 1 बॉल 8 रनची गरज आहेच हेदवली संघाला. कमबॅक चंदू यांचा ज्याप्रमाणे गोलंदाजी केली. आणि काही फरक पडत नाही हा चेंडू अडवला का नाही आणि गेला काय. विजय मात्र संपादन करतोय, विजयाची सलामी देतोय वर्ष संघ. चला मित्रांनो, चांगलं योगदान दिलं वर्ष संघानं हेदवली संघासमोर. आणि विजयाची मुहूर्त म्हणावी ना ती रोवलेली आहे ती म्हणजे वर्ष संघाने. धन्यवाद वर्ष संघ तुम्ही जिंकल्याबद्दल. आणि पराभव झाल्याच्या संघाचं, हेदवली संघाचं गोडगोड कौतुक. तुम्ही दोन्ही संघांनी वादळ क्रिकेट मैदानावर जे योगदान दिलं त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार मानतो. हॅलो हॅलो हॅलो. आपण पाहिलं आत्ताच